मेनका क्लासिक्स, कथा, किस्से आणि बरच काही. तुमचा काय अनुभव आहे मला माहीत नाही, पण आपलं दुसरं मन असतं ना, ते अगदी तात्या पंतोजींसारखं नाहीतर एखाद्या धर्मोपदेशकासारखं असतं. त्याचं ऐकून तिने आपल्या पोटच्या मुलीच्या आयुष्यात ढवळाढवळ केली. पण ती का आणि कशी केली? कथा अद्दल. लेखिका मंदाकिनी भारद्वाज. वाचन अनुराधा विनायक गटणे. हे काय चाललं आहे तुझं? आज देखील दुपारी झोप काढायचा विचार आहे का? जरा कुठे सकाळची सारी कामं आटोपून दमून जाऊन एक छानसं मासिक हातात घेऊन आडवी झाली होते, तोच माझ्या त्या लुडबुड्या मनाने मला फटदिशी विचारलं. माझ्या कपाळाला आठ्या पडल्या. हो रे बाबा, मी अगदी खुशाल कॉटवर लोळून वाचणार आहे, चांगली तासभर. माणसाला काही विश्रांती हवी की नको? मी तक्रारखोर सुरात म्हटलं आणि सरळ वाचायला सुरुवात केली. कारण मनाच्या उपदेशाचे पुढचे पाठ मला चांगले माहीत होते. एवढी काही तू खास दमलेली नाहीस, 2 मुलांचं करून काही सगळा दिवस जात नाही, पण तू आळशी आहेस ना. घरातली कितीतरी कामं टाकून, महत्त्वाची पत्र लिहायची सोडून खुशाल गोष्टी वाचत बसतेस, हे तुला बिलकुल शोभत नाही, इत्यादी इत्यादी. लक्ष न देण्याचं आणखी एक कारण होतंच. मी कधीच पाहून ठेवलंय की कधीही मी माझ्या मनासारखं वागायला लागले की चुकून देखील या माझ्या दुसऱ्या मनाला ते पटत नाही. सारखी त्याची कुरकूर कुरकूर. तुमचा काय अनुभव आहे तो मला माहीत नाही, पण आपलं माझ्यापुरतं सांगते. माझं हे दुसरं मन आहे ना, ते नक्कीच गेल्या जन्मी एखाद्या तात्या पंतोजीचं असावं किंवा एखाद्या धर्मोपदेशकासारख्या नीती अनितीचं स्तोम माजवणाऱ्या माणसाचं तरी असावं. उगीच नाही मी त्याला गुरुदेव म्हणत. लहानपणापासून मी पाहते आहे, माझ्या प्रत्येक कृतीवर त्याची टीका टिप्पणी असायचीच. आणि ती देखील कशी? तर मी पूर्व म्हटलं की याने पश्चिम म्हटलंच. माझी एक गोष्ट काही याला पसंत पडायची नाही. म्हणजे आमच्या मासाहेब रागवत असायच्या त्या वेगळंच, शिवाय गुरुदेवांचं उपदेशामृत आहेच. उदाहरणानंच बोलते म्हणजे चटकन लक्षात येईल. तुमचं लहानपण जरा आठवून पहा, म्हणजे माझं म्हणणं बरोबर की आमच्या गुरुदेवांचं, ते तुमचं तुम्हीच ठरवाल. अगदी सकाळी उठवण्यापासून यांच्या प्रवचनाला सुरुवात व्हायची. लवकर निजे, लवकर उठे इत्यादी गोष्टी तर मला देखील पाठ होत्या. योग्य प्रसंगी त्या म्हणून दाखवून शाबासकी वगैरे देखील मी मिळवीत असे. इथपर्यंत ठीक होतं, पण माझ्या या शहाण्या मनाचं म्हणणं काय, तर मी अगदी त्या शिकवणुकीप्रमाणेच वागायला हवं. अशा वेळी मी त्याचं न ऐकावं तर काय करावं? तसंच लहान भावंडांना खेळवावं की ते न करता स्वतःच खेळावं? आई देईल तेच मुकाट खावं की आवडीच्या वस्तूंसाठी रुसावं? शाळेत मन लावून अभ्यास करून नंबर पटकवावा की मनासारखा धांगडधिंगा घालून घ्यावा? रात्री आईला पाटपाणी करू लागावं की खुशाल झोपाळ्यावर झोके घेत भेंड्या चढवीत बसावं आणि आईनी 10 वेळा हाकारल्याशिवाय उठूच नाहीये? इतक्या मामूली गोष्टींपासून ते थेट जयूचं मला आवडलेलं पुस्तक सरळ परत करावं की त्यातली चित्र कापून टाकावीत? आणि परत करावं की एकदम हडपच करावं? नेहमी पहिला नंबर येणाऱ्या गर्विष्ठ कमीच्या फक्त फ्रॉकवरच शाई होतावी की तिची पुस्तकं देखील खराब केली तर बरं? आजीचे पाय चेपून दिल्यानंतर मिळणाऱ्या खडीसाखरेचा लोभ धरावा की सरळ तिच्या हाकांकडे मुदलातच दुर्लक्ष करून चक्क सागरगोटे खेळावे?
असल्या गहन समस्येवर देखील आमचे गुरुदेव नेहमी पहिला पर्यायच मान्य करण्याचा आग्रह धरीत. मी तसं करायला अर्थातच नाकबूल असे. मग कंटाळा येईपर्यंत माझ्या डोक्याशी त्यांची कटकट चालू राही. असंच का केलंस नी तसंच का केलं नाहीस. शेवटी वैतागून मी म्हणायची, बरं बाबा आता हात जोडते, पण गप्प बैस एकदा. पुढच्या वेळेस नक्की तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागेन. अर्थात या तेरड्याचा रंग 3 दिवसच टिकायचा. परत आपलं ये रे माझ्या मागल्या चालू व्हायचं माझं. कारण काय की बरेच वेळा मी माझ्या मनाप्रमाणे हवं तसं वागले की नंतर गुरुदेव हजर व्हायचे. ॲक्सिडेंट झाल्यानंतर पोलीस हजर होतो ना तसे. मग सुरू व्हायचं आमच्या कृत्यांचं पोस्टमार्टम. मग मी तक्रार करायची, तुला आधीच नीट सांगायला काय होतं. यावर त्याचं उत्तर काय, मी सांगत होतो तूच लक्ष दिलं नाहीस. आहेत ना चोराच्या. आता याच्या सांगण्याची आणखी एक पद्धत सांगते. मॅट्रिकला गणितात चांगले मार्क मिळणार नाहीत या भीतीने मी सिव्हिक्स घेतलं. वर्ग वगैरे चालू झाले, पण इकडे गुरुदेवांचं डोकं फिरलं. यांचं सारखं टुमणं माझ्या मागे की जगातल्या लाखो लोकांना गणित येतं, तुलाच का नाही येणार, प्रयत्न कर. माणसं पाण्यावर तरंगूच कशी शकतात याबद्दल मला जन्मभर अचंबा वाटत आलाय. पण असं मी म्हणायचा अवकाश लगेच गुरुदेवांचं स्टॅटिस्टिक सुरू होतं. जगातल्या इतक्या लोकांपैकी इतके लोक सहज पोहू शकतात, इत्यादी इत्यादी. तशी कधीमधी मी या मनाच्या म्हणण्याप्रमाणे अभावितपणेच वागायची. उदाहरणार्थ घरातील आर्थिक दुरवस्था ओळखून शाळेच्या लांबच्या ट्रीपचा सुगावा घरात लागू न देणे, धाकटा भाऊ आजारी पडला असता औषध पाणी आणणे, आईच्या मैत्रिणींचे निरोप दुरुस्त केलेले देखील बिनतक्रार पोचवणे. तेव्हा कधीतरी याच्या कपाळावरची आठी नाहीशी झालेली असायची. पण तो देखील कपिलाषष्ठीचाच योग. तेही ठीक आहे. लहानपणी मी म्हणते नव्हती मला समज, पण लग्न झाल्यावर तरी ती आली असेल एवढा विश्वास नसावा का गुरुदेवांना. पण नाही. कबूल केल्याप्रमाणे साडी आणली नाही म्हणून रीतसर नवऱ्यावर रागवले तर यांच्या वचनामृताचा ओघ सुरू. बिचारे किती दमून भागून येतात. ऑफिसातला बॉस म्हणजे काही लाडावून ठेवणारा नवरा नव्हे. नोकरी ही तारेवरची कसरत आहे, तरी देखील जमेल तसे लाड तो करीत असतोच ना. खंडीभर साड्या त्यानेच घेतल्या ना. मग नेहमी दुसऱ्याची बाजू अगोदर पाहावी, तीच खरी मॅच्युरिटी, वगैरे वगैरे वगैरे. उपदेश नको पण तोंडावर, असं म्हणत मी मनातल्या मनात स्वतःचे कान धरायची. पण मी देखील माणूसच आहे ना. नणंदादिरांवर आणि सासू सासऱ्यांवर एवढा वारेमाप खर्च केला तर नाही का हुरहुरणार माझा जीव. जावेच्या मुलांना वाढदिवसाला भली मोठी प्रेझेंट्स, सहज गेलं तरी सासूबाईंना लुगडं, मामंजींना काहीतरी किमती वस्तू, शिवाय असू देत खर्चाला म्हणून लठ्ठ रक्कम हातात ठेवायची. नंडांना भाऊबीजेला मोठ्या मोठ्या साड्या, हो आणि दोन्ही जावांना देखील बरं का. शिवाय म्हणतात ना राजाला दिवाळी माहीत नाही, तसा वारेमाप खर्च घरात चालूच. कसं चैन पडावं बरं माझ्या मनाला. आता माझी मुलं देखील मोठी होत आहेत, संसार वाढता आहे, याचा काहीतरी विचार करायचा. अशी धुसफूस मी मनातल्या मनात सुरू केली, मात्र थोड्याच वेळात गुरुदेवांना जाग आली. जाऊ दे ना, तेच मिळवतात, तेच खर्चतात, तुला काही कमी करत नाहीत ना. मग तुझ्या कोठावळीच्या का पोटात दुखतं, तुला नाही का माहेरची माया. या सगळ्या बडबडीला कंटाळून मी यांच्याशी वाद घालायचा मनातला विचार सोडूनच देत असे. मुलं मोठी होऊ लागली तेव्हा एक वेगळंच शुक्लकाष्ठ मागे लागलं. आता आजकालच्या जमान्यात मुलं असून असायची किती, 2 नाही तर 3.
खरं की नाही? माझी देखील 2च असायची, पण तिसरा आपला अपघात म्हणायचा. पण तिघात पोरगी एकच, दिसायला गोड, वागायला चुणचुणीत, अगदी तिघंही अभ्यासात हुशारच. अशा गुणी मुलांना दिलं थोडंसं स्वातंत्र्य तर बिघडलं कुठं? पण सोनालीने मिनिस्कर्टचा हट्ट घेतला आणि मी तो पुरवला की गुरुदेवांचं आकाड तांडव सुरू. अनिरुद्धने मानेपर्यंत केस वाढवले. लगेच यांच्या डोळ्यात खुपायला लागले ते. मुलं उशिराच उठतात, खाण्यात नखरे फार करतात, सिनेमा पाहतात, 1 ना 2. बाई बाई बाई, आता पोरच ती. त्यांनी नाही हट्ट करायचे तर काय आम्ही करायचे? बरं, ती काही जगावेगळी वागतात का? आजकाल सर्रास असंच चालतं. मी खूप समजावून पाहिलं, पण त्यांचं उत्तर एकच, तुला तरी खरोखर पटतंय का? जास्तीत जास्त लोक करतात ते नेहमीच शहाणपणाचं असतं का? योग्यतेचा तेवढा एकच निकष आहे का? माझ्या या शहाण्या मनाचं सांगणं मला पटायचं देखील आणि नाहीही. काय करावं तेच कळायचं नाही. भारी मनस्ताप व्हायचा. वाटायचं इतरांना असंच होत असेल का? पण इतर बायकांच्या चालण्या बोलण्यात इतका ठामपणा दिसायचा की त्यांची दोन्ही मनं नक्कीच रेल्वेच्या रुळासारखी समांतर असली पाहिजेत यात संशय वाटत नसे. माझं मात्र बोलणं अगदी गुळमुळीत. मला सगळंच बरोबर वाटायचं आणि सगळंच चूक. सदैव आपलं तळ्यात की मळ्यात. आणि हे सारं कशामुळे? तर माझ्या या आदर्शवादी मनामुळे. दिवसेंदिवस मनस्ताप वाढतच होता. हे असंच जर चालू राहिलं असतं तर मला वाटतं म्हातारपणी मी भ्रमिष्टच झाले असते. पण मध्यंतरी असा एक प्रसंग घडला की त्यामुळे आमच्या गुरुदेवांना चांगलीच अद्दल घडली. इतकी की त्यानंतर त्यांनी मौनव्रत धारण केलं ते कायमचंच. झालं काय की आमची सोनाली धोक्याच्या वयात शिरली आणि सावधानतेचे इशारे आमच्या मनात वाजू लागले. पोरगी दिसायला गोड, बोलायला फटाकडी, वागायला सोशल. त्यामुळे लवकरच मित्रमैत्रिणींचा एक थवाच तिच्याभोवती गुंजारव करू लागला. आम्ही दुरून दुरून पण बारकाईने सगळ्या भ्रमरांवर लक्ष ठेवून होतो. जमेल तितकी माहिती काढत होतो. पण फार गुप्तता राखण्याची जरुरी सोनालीने मुळीच भासू दिली नाही. सरळ एक दिवस त्या सगळ्या थव्यातला डौलदार पोरगा तिने आमच्यासमोर उभा केला. आई, हा माझा मित्र प्रशांत काणेकर. यंदा फायनल MBBSला आहे. त्याचे वडील देखील डॉक्टरच आहेत. पुढे MS करण्याचा विचार आहे त्याचा. की MD रे? प्रशांत नुसताच हसला संकोचाने. सोनालीची रसवंती वाहतच होती. फास्ट गाडीच्या वेगाने. ए बैस ना प्रशू, ही माझी आई, फार सुगरण आहे. आणि हे बाबा. प्रशू? न राहून माझ्या तोंडून आश्चर्योद्गार निघालाच. अगं त्यालाच आवडतं तसं म्हटलेलं. मी सहज प्रशांतच्या चेहऱ्याकडे पाहिलं तेव्हा तिथे केवळ संकोच दिसला. मी मनोमन उमगले. प्रशांतची सर्वसाधारण चौकशी मी केली. ठीक वाटलं सगळं. दोघांची मैत्री वाढू द्यायला हरकत नव्हती. अर्थात एकदम उत्तेजन देण्यातही अर्थ नव्हता. माझी पोर मला ठाऊक होती. थोडीफार नाचरीच म्हणायची. प्रशांतकडे तिचा कल झुकता आहे एवढं खरं. दोघांच्या कुटुंबाची ओळख होणं ओघानंच आलं. त्यांनी एकदा आम्हाला आणि मग आम्ही त्यांना चहाला बोलवलं. त्या भेटीत प्रशांतच्या साधेपणाचं मूळ त्याचे वडील आहेत हे लक्षात येत होतं. त्याची आई मात्र स्वतःची श्रीमंती आणि प्रतिष्ठा सतत एखाद्या दागिन्यासारखी अंगावर वागवीत होती. त्या आमच्या भेटी तिच्या दृष्टीने परस्पर परिचयासाठी नसून केवळ त्यांच्या श्रीमंतीचा दिमाग मिळवण्यासाठी आणि आम्ही थोडे तरी बरोबरीचे आहोत की नाही हे पारखण्यासाठीच केवळ होत्या. आता म्हणू नये, पण आमचं कन्यारत्न देखील साधारण असल्याच विश्वात गुंग असे. पहिलं प्रेम स्वतःवर, मग सवड मिळाली तर इतरांचा विचार वगैरे. मी यांना हसून म्हटलं, प्रशांतचं काही सांगता येत नाही, पण सून म्हणून मात्र
सोनी सासूबाईंना परफेक्ट मॅच आहे. प्रशांतची इंटर्नशिप संपली आणि या प्रश्नाकडे जरा गंभीरपणाने पाहायचं आम्ही ठरवलं. प्रथम प्रशांतजवळ मोकळेपणी बोलावं, त्याचे काय प्लॅन्स आहेत पुढचे ते विचारावेत, असा आमचा विचार होता. पण अलीकडे पूर्वीसारखा दर आठवड्यागणिक त्याची फेरी होत नव्हती. त्याचं आणि सोनालीचं कुठेतरी जायचं ठरलेलं असायचं. हिनं तयार होऊन वाट पाहायची आणि मग पुढच्या भेटीत चिडचिड आणि भांडणं. काय बिनसलंय ते मला कळेना. प्रशांतला हल्ली जादा काम असतं हे सोनालीला पटणं कठीण, कारण तिच्या दृष्टीने फक्त तिला स्वतःलाच तेवढं महत्त्व होतं. अशा परिस्थितीत कसा आणि कोणत्या वेळी हा नाजूक विषय काढावा ते मला कळेना. सोनी यंदा BAच्या पहिल्या वर्षाला, म्हणजे हळूहळू सुरुवात करायला हवीच होती बघायला. तसे आडून अप्रत्यक्षपणे पुष्कळ विचारणा येतच होत्या. पण म्हटलं हातचं सोडून पळत्याच्या पाठीस का लागा. पण त्याही आधी आपलं नाणं वाजवून पाहावं म्हणून सोनीचा मूड पाहून हळूच प्रश्न केला. सोने, हल्ली तुझा तो प्रशू येत नाही ग फारसा. नाही येत ना. तिचा हताशपणा शब्दात दिसत होता. मला जरा आशा वाटली. का ग? कोणास ठाऊक. विचारलं नाहीस? भेटेल तर विचारीन ना. येतो नेहमी तो घोड्यावर बसून. कधीतरी धावत यायचं आणि पळत जायचं. अगं पण तूच त्याच्या घरी जाऊन का नाही भेटत त्याला? गेल्याशिवाय राहतेय का? पण सुट्टीच्या दिवशी देखील तो अभ्यासासाठी बाहेर जातो म्हणे. त्याची आईच सांगत होती. सोनाली आता चांगलीच भडकली होती. त्याची आई काहीही सांगू दे, पण कालच मला संध्यानं वेगळंच काहीतरी सांगितलंय. काय ते? कोणत्या तरी एका अनोळखी, म्हणजे आम्हाला अनोळखी पोरीबरोबर दिसला म्हणे तो. 2दा पाहिलं तिनं. मग मला काय बोलावं ते सुचेना. अगं असेल त्याची कोणी नातेवाईक, संध्याला काय माहीत. असेल ना, मी कुठे नाही म्हणते, पण मला ओळख करून द्यायला काय हरकत आहे. बाकी नसेल त्याची इच्छा तर राहिलं. इथे कोण अडून बसले त्याच्यासाठी? 56 मित्र आहेत मला. सोनालीचा फणकारा खरा होता की खोटा हे मला नीटसं कळलं नाही, पण प्रशांतविषयीच्या एका नव्याच चिंतेने मला ग्रासलं. लेकीच्या ऐवजी मी परक्या मुलाची काळजी करते आहे हे पाहून गुरुदेव हसलेच गालातल्या गालात. पण मी तिकडे लक्ष दिलं नाही. प्रशांत मला खूप आवडला होता. आवडली होती त्याची सिन्सिअरिटी. आता आपल्यालाच पुढाकार घेऊन सर्व चौकशी केली पाहिजे असं माझ्या ध्यानी आलं. कारण सोनाली काहीही बोलली तरी त्या दोघांचा विवाह दोन्ही घरांनी गृहीत धरला होता. मित्रमंडळींना त्याची माहिती होती. सूचकतेनं तशीच बोलणी होत होती. प्रश्न फक्त वेळाचा होता. अशावेळी काही खुसपट निघणं बरं नव्हतं. पण मी काही हालचाल करण्यापूर्वीच एक दिवस भर दुपारी आडवेळी अगदी हासभास नसताना प्रशांत आमच्या घरी येऊन थडकला. अशावेळी मी नेहमीच घरात एकटी असते. आश्चर्याचा पहिला भर ओसरल्यावर माझ्या लक्षात आलं की त्याच्याबरोबर आणखी कोणीतरी, एक तरुण मुलगी आहे. फार देखणी नव्हे, पण मोहक खासच. डौलदार, सडपातळ बांधा आणि विलक्षण भावपूर्ण डोळे. इतके बोलके डोळे पूर्वी मी कधी पाहिल्याचं मला आठवेना. मी गोंधळलेल्या मुद्रेने त्याला याबसा केलं. प्रशांतपासून अंतर सोडून मोठ्या संकोचाने अगदी अंग चोरून ती पोरगी बसली आणि सोनाली यावेळी घरात नसते हे निश्चित माहीत असून देखील प्रशांत यावेळी आला होता. त्यामुळे नेहमीचे प्रश्न विचारण्यात मला रस वाटेना आणि त्याला बहुधा शब्द सापडत नसावेत. शेवटी 4-5 मिनिटांनी एकदा त्या मुलीच्या बोलक्या डोळ्यांकडे पाहिल्यानंतर बहुधा त्यातल्या विनवणीवरून त्यांनी एकदम सुरुवात केली. मावशी, ही अरुणा. अलीकडेच ओळख झाली आमची. बरं झालं घेऊन आलास ते. वेगळं काही बोलायला सुचेच ना. जरा वेगळ्याच कामासाठी मी तुमच्याकडे आलो आहे. तुम्ही गैरसमज करून घेणार नाही असं वाटतं. अशी अडखळती प्रस्तावना करून बऱ्याच आडवळणाने त्यांनी मला कसंबसं सुचवलं की सोनालीशी लग्न करणं त्याला शक्य नाही.
मी आश्चर्याने थक्क होऊन पाहतच राहिले. अरे पण का? आमचं प्रेम आहे. अरुणाकडे पाहत तो पुटपुटला. आता माझं परत तिच्याकडे लक्ष गेलं. एक विलक्षण संताप आला. इतकं काय होतं या मुलीत माझ्या सोनीपेक्षा? सोनी किती स्मार्ट, हुशार. शिवाय इतके दिवस दोघं हिंडली फिरली. मनोमन आम्ही दोघांच्या सुखी संसाराची स्वप्न देखील पाहू लागलो होतो. प्रशांत वरून इतका सज्जन वाटला, पण एवढा आतल्या गाठीचा असेलसं वाटलं नव्हतं. शेवटी खाल मुंडी आणि पाताळ धुंडी हेच खरं. हा एक असला, पण याच्या आईबापांना तरी शब्दाची काही चाड असावी की नाही? काही अरुणा कोणा गर्भश्रीमंताची आहे असं पाहून याचं मत बदललं. मी रागानं काही बोलणार तोच प्रशांत म्हणाला, ही अरुणा माझ्या कशी ओळखीची झाली असं वाटत असेल तुम्हाला? फार विचित्र तऱ्हेने ओळख झाली आमची. मग तो सगळा इतिहास तुम्हाला सांगत बसत नाही मी. महत्त्वाची गोष्ट एकदा सांगून टाकल्यावर प्रशांतची भीड चेपली होती. एवढंच सांगायचं की तुम्ही मला समजून घ्या, सोनालीला समजवा. मी? दुसरं कोणी दिसत नाही मला तरी. तुम्ही माझ्या आईवडिलांसारख्या हट्टी दिसत नाही. खूप विचार करता सगळ्या गोष्टींचा. तुम्ही माझी मनस्थिती समजू शकाल. हे असलं सर्टिफिकेट मला आयुष्यात प्रथमच मिळत होतं. मी सगळा विचार करत होते. म्हणजे हे सर्टिफिकेट गुरुदेवांचं होतं आमच्या. तुझ्या आईला का नाही मान्य? माझा स्वर नकळत सौम्य झाला होता. कारण ही अनाथाश्रमातली आहे. माय गॉड, प्रशांतच्या आईची काय अवस्था झाली असेल याचं स्पष्ट चित्र माझ्या डोळ्यासमोर खाडकन उभं राहिलं. त्यानंतर प्रशांत 3-4 वेळा तरी मला भेटला. सोनालीचं मन मी वळवावं, म्हणजे आईचं मन वळवणं त्याला सोपं जाणार होतं, असं त्याचं गणित होतं. बापडा गणितात फारच कच्चा दिसत होता. त्याच्या आईनं या लग्नाला कदापि संमती दिली नसती. पण प्रशांतची मनाची तयारी पक्की होती. त्यांनी अरुणाच्या सहवासातच खऱ्या प्रेमाचा साक्षात्कार आपल्याला कसा झाला हे मला सविस्तर सांगितलं. दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडून आईवडिलांच्या मायेशिवाय अनाथाश्रमात वाढलेली पोर योगायोगानीच प्रशांतच्या सहवासात आली. प्रशांत खऱ्या अर्थानेच डॉक्टर असला पाहिजे, कारण आपल्या हळूवार वागणुकीनं त्यानं त्या अबोलीची एक एक पाकळी मोठ्या नाजूकपणे फुलवली होती. तिच्या डोळ्यातला भित्रा अनाथ भाव हळूहळू नाहीसा झाला आणि प्रशांतसाठी 2 मायेची निरांजनं कायमची तिथे तेवू लागली. स्वतःचं अस्तित्व हा इतरांना भार आहे याची क्षणोक्षणी प्रखर जाणीव होणाऱ्या अरुणाला त्या अस्तित्वाची प्रशांतच्या व्यक्तिमत्वावरून कुरवंडी करायला फारसा अवधी लागला नव्हता. आता ती फक्त त्याच्यासाठीच होती आणि त्याच्या सुखासाठीच झटणार होती. तिला स्वतंत्र आवडीनिवडी नव्हत्या. हे सारं काही हवं हवंसं वाटणारं, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात घडावंसं वाटणारं, पण क्वचितच आढळणारं आणि कधीतरी कथाकवितेतच सापडणारं होतं. पण कल्पिताहून अद्भुत सत्य म्हणतात ते पुढेच होतं. प्रशांत कितीही आवडला असला तरी तो सुखासुखी आपल्याला लाभणार नाही, हे एवढे टक्के टोणपे खाल्लेल्या त्या पोरीला चांगलंच समजलं होतं. आपल्याशी लग्न करण्यात प्रशांतला फार त्रास सोसावा लागेल हे तिने ओळखलं होतं. ते तिला सहन झालं नसतं. ती त्याला म्हणाली होती, जन्मभर उन्हातच उभी राहिले आहे मी, पुढेही त्याचं मला फारसं काही वाटणार नाही. मिळालेली ही सुखाची सावली माझं सर्वस्व होईल पुढच्या आयुष्यात. पण तुमची गोष्ट वेगळी आहे. उन्हाची तिरीप देखील तुमच्या वाट्याला आलेली नाही. तिथं मी तुम्हाला रखरखीत वाळवंटात कसं उभं करू? माझ्यानं होणार नाही ते. एवढं म्हणूनच ती थांबली नव्हती, तर आश्रमातल्या एका आश्रयदात्यातर्फे आलेल्या एका बिजवराच्या मागणीला तिने मान्यताही देऊन टाकली. आश्रमाचे तिच्यावर डोंगरा एवढे उपकार होते आणि त्यातली कणभर फेड जरी करता आली अशा प्रकारे तरी ती धन्य होणार होती. एवढं सांगून प्रशांत कळवळून मला म्हणाला, सांगा मावशी, अशा मुलीला दूर लोटलं मी तर दुर्दैवी कोण ठरेल? ती का मी? तुम्ही विचार करा मावशी. सोनाली वाईट नाही, पण
मी त्याला हातानेच थांबवलं. आणखी निरर्थक शब्दांची उधळपट्टी त्याला आणि मला दोघांनाही सहन होणार नव्हती. आणि सगळ्या गोष्टी बोलून थोड्याच दाखवाव्या लागतात. माझ्या समाधानासाठी तो म्हणाला, तुमची सोनाली वाईट नाही. चांगली वाईट ठरायला सोनालीचा अद्याप कस लागलाच होता कुठे. ती देखील प्रशांतसारखीच फक्त सावलीतच वाढली होती. कस लागला नसला तरी माझ्या लेकीला मी ओळखत होते. तिच्या स्वभावातले कंगोरे मला परिचित होते. आत्मकेंद्रित, स्वतःच्या सौंदर्यावर खुश असलेली, आईबापांच्या पाठिंब्यावर विसावलेली माझी लेक आणखी काही दिवसांनी तशाच घरात जाऊन पडणार होती. चांगला नवरा, चांगलं सासर, भरपूर पैसे हा ती स्वतःचा हक्कच समजत होती. त्या गोष्टी तिला सहज उपलब्धही होत्या. त्यामुळेच कष्टाविना मिळणाऱ्या त्या वस्तूंची तिला किंमतही तितकीच राहणार होती. तिचं पहिलं प्रेम नेहमी स्वतःवरच असणार होतं. विचार करता करता अरुणाच्या तुलनेत तिच्याच वयाची सोनाली मला कीव येण्याइतपत लहान दिसू लागली. जरासं वाईट वाटलं, पण मग लक्षात आलं की माझी लेक 10 जणी असतात तशीच आहे. सर्वसाधारणपणे मुली तशाच असतात. तरीही त्या संसार चांगले करतात, सुखी होतात. मग पण अरुणा असामान्य आहे आणि प्रशांत देखील. स्वतःच्या मनाशी कबूल करण्यात कसला आलाय संकोच. मान्य आहे ना तुला हे? अचानक गुरुदेवांचा आवाज आला. मान्य आहे तर मग मोहात फसू नकोस. तुझी मुलगी कशी आहे तुला पक्क माहिती आहे. तिला प्रशांतला गमावल्याबद्दल राग येईल, दुःख होणार नाही. तितकाच किंवा त्याहूनही चांगला लौकिकदृष्ट्या जोडीदार तिला सहज मिळू शकेल आणि ती तिथे सुखीही होऊ शकेल. पण अरुणासारख्या दुर्दैवी तरुणीच्या जीवनात उजळलेली ही एकच एक स्मितरेषा पुसून टाकायला मदत करणार आहेस का तू? आणि तसं केलंस तर मग कोणत्या तोंडाने मुलीला पातिव्रत्य आणि एकनिष्ठ प्रेमाची महती गाणारे धडे देणारेस? माझं ऐक, एकाच वेळी 3 माणसांवर अन्याय करू नकोस. हो, आणि चौथी तू देखील. तुझं मन जन्मभर तुला खात राहील. मी काही तुला नवीन ओळखत नाही. जन्मभर पश्चात्ताप करत बसण्यापेक्षा माझं ऐक. तुला पटलेलं इतरांना पटवण्याचं तुझं कर्तव्य आहे. गुरुदेवांचा सल्ला कळकळीचा होता खरा, दुर्लक्ष करण्यासारखा नव्हता. माझ्या मुलीचं उघड्या डोळ्यांनी नुकसान कसं करू हा प्रश्नही नीट विचार करू देत नव्हता. प्रशांत जेव्हा शेवटच्या वेळी मला भेटला त्यावेळी अरुणाही बरोबर होती. तिच्या त्या लग्नाची तारीख लवकरच ठरणार आहे असं प्रशांतने सांगितलं. मी अरुणाच्या डोळ्यातल्या निरांजनांकडे पाहिलं. त्यांचं पावित्र्य अधिकच वाढलेलं दिसलं आणि माझा डळमळणारा निश्चय पक्का झाला. गुरुदेवांचा सल्ला मी मानायचं ठरवलं. माझ्या मनाशी प्रामाणिक राहून शिवाय 2 प्रेमी जीवांचं मिलन घडवायला मी कारणीभूत होत होते. पुण्य जमवीत होते. एका दगडात 2 पक्षी. सोनालीची समजूत घालणं फारसं कठीण नव्हतं. मुळातच तिची वृत्ती तू नाही और सही अशी होती. प्रशांत नाही तर एखादा शशांक. प्रश्न होता इतकं चांगलं स्थळ सुखासुखी सोडण्याचा. माझ्यात काय कमी आहे गं त्या पोरीपेक्षा? या प्रश्नाला माझ्याजवळ प्रेम असं लादता येत नाही कोणावर बेटा, एवढंच उत्तर होतं. पण काही झालं तरी तिथे तुला सुख लागणार नाही हे तर खरं. एवढा माझा मुद्दा तिने कुरकुरत पटवून घेतला. पण आई, तू खरं तर जाब विचारायला हवास प्रशांतला त्याच्या ह्या अशा वागण्याचा. काय म्हणून सोडून द्यायचं आपण? काय चूक आहे आपली? असं ती आवेशाने म्हणत राहिली. माझ्याबद्दल तिच्या नजरेत छुपा तिरस्कार होता, अविश्वास होता. तिच्या मनातून मी उतरले होते. विश्वासाच्या जागी लागलेला डाग तिला सहन झाला नव्हता. अरुणाच्या निष्ठेचं, त्यागाचं कौतुक मी त्या नजरेसमोर करूच शकले नाही. तिला योग्य न्याय मिळवून देताना मी माझी पोरगी तर गमावत नाही ना. प्रशांतच्या आईच्या कानावर थोडीशी कुजबूज होतीच. त्यांचं मन मला कळलं नव्हतं. पण प्रशांत कदाचित संकोचला असेल तर अरुणाची योग्यता मी त्यांना पटवून देणार होते. स्त्रीरत्नम दुष्कुलादपी
असं म्हटलंय ते काय खोटं का? हा दाखला देणार होते. एक दिवस दुपारच्या अवचीत त्या मला भेटायला आल्या तेव्हा देवच पावला असं वाटलं. त्यांच्या घरी जाऊन बोलणं नाही म्हटलं तरी ऑकवर्डच झालं असतं. औपचारिक बोलणं झाल्यावर सरळच त्यांनी प्रशांतचा विषय काढला. त्याच्याबरोबर कोणी अरुणा म्हणून मुलगी असते, त्या म्हणाल्या. हो, गोड आहे पोरगी. तुम्ही पाहिली आहेत? म्हणून तर खरोखरच प्रशांतला मॅच होईल अगदी. प्रशांतची आई माझ्याकडे अतिशय विचित्र नजरेने पाहू लागली आणि अगदी भीती वाटावी इतक्या शांत स्वरात त्यांनी विचारलं. ऐकलं मी ते, आलंय माझ्या कानावर. पण मला एक गोष्ट कळत नाही की स्वतःच्या लेकीची काळजी सोडून त्या बेवारशी पोरीची काळजी तुम्हाला का? ती अनाथ पोरगी आमच्या गळ्यात बांधायची एवढी घाई का झाली आहे तुम्हाला? मला कल्पना नव्हती. शब्दाशब्दातला विखार आणि त्यांच्या नजरेनं केलेला तो उघड उघड गलिच्छ आरोप. मी पुरती थिजले. ध्यानीमनी नसताना कोणीतरी पाठीवर सपासप चापकाचे फटकारे ओढावे तसं झालं. माझी वाचाच गेली. ती बंद पडावी असाच त्यांचा हेतू होता. त्यांच्या नजरेची जरब विलक्षण होती. मी आधारासाठी गुरुदेवांकडे पाहिलं, पण ते अद्याप बसलेल्या धक्क्यातून सावरले नव्हते. हल्ली मी फारशी कुठे बाहेर जात येत नाही. प्रशांतच्या आईच्या नजरेतील विषाची लागण इतर स्त्रियांनाही झाली आहे आणि नजरेतल्या प्रश्नांना खुलासे नसतात. सोनालीच्या मित्रमैत्रिणी फारशा घरी येत नाहीत. म्हणजे तीच आणत नाही. तिला परत धोका पत्करायचा नाही. तिच्या माझ्यातलं रहस्य सध्या तरी संपलं आहे. आता मला गुरुदेवांच्या सल्ल्याची अत्यंत जरुरी आहे. पण आता ते सल्ला द्यायला धजत नाहीत. मौन पाळून आहेत. कदाचित सल्ला द्यायला तोंड उघडलंच तर त्यांना भीती वाटत असेल. प्रशांतच्या आईच्या विखारलेल्या डोळ्यांची आणि माझ्या लाडक्या लेकीच्या विद्ध पाखरासारख्या असहाय्य नजरेची. आत्ता आपण ऐकलीत मंदाकिनी भारद्वाज लिखित, अनुराधा विनायक गटणे यांच्या आवाजात अद्दल. ही कथा जून 1976च्या माहेर मासिकात पहिल्यांदा प्रकाशित झाली होती. ही मेनका प्रकाशनची 2022ची प्रस्तुती आहे.